नमस्कार. आयमा इंडेक्स 2025 ज्याला आम्ही इन्व्हेस्टमेंट महाकुंभ असं म्हणत आहोत, त्याचं खऱ्या अर्थाने तो इन्व्हेस्टमेंटचा एक मोठा महाकुंभ होणार आहे. त्याची ठक्कर डोम येथे अतिशय जोमाने तयारी सुरू झालेली आहे आणि यामध्ये सर्वात प्राथमिकता जो इन्व्हॉल्वमेंट घेत आहे तो म्हणजे नाशिकमधला युवा उद्योजक घेत आहे. आमची जी आयमाची जी बॉडी आहे त्या बॉडीचं सरासरी जर आपण वय बघितलं तर 35 ते 40 वयोगटामधील सगळी उद्योजक असणारी ही बॉडी आहे आणि त्याच उद्योजकांनी आपल्या इथे प्रदर्शनामध्ये स्टॉल देखील लावलेले आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंटचा महाकुंभ हा कोणासाठी इन्व्हेस्टमेंटचा महाकुंभ आहे, तर युवा उद्योजकांसाठी इन्व्हेस्टमेंटचा महाकुंभ आहे. यामध्ये विविध देशांमधील जसे साऊथ आफ्रिका आहे, लेसोथो आहे, व्हेनेझुएला आहे, जर्मनी आहे, तायवान आहे, इंडोनेशिया आहे, अशा विविध देशांमधील कंपन्यांनी देखील इथे स्टॉल लावलेले आहे आणि ते स्टॉल एकाच उद्देशाने लावलेले आहे की नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हावी म्हणून. येता 2027चा कुंभमेळा आपण जर डोळ्यासमोर ठेवला तर या कुंभमध्ये वापरण्यात येणारी सर्व सामग्री, सर्व टेक्नॉलॉजी, सर्व एआयची जी मोड्स आहेत, हे मोड कुठून घ्यायचे, तर हे मोड बाहेर कुठेही न जाता स्वतः नाशिककरांनीच हे बनवावे आणि ही सगळी टेक्नॉलॉजी नाशिकमध्ये तयार व्हावी. त्यासाठी प्राथमिकता हे औद्योगिक प्रदर्शन इथे भरवण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नव्हेच तर महाराष्ट्रातील पहिल्या 5 भव्य एक्झिबिशन मधील आयमा इंडेक्स 2025चा समावेश होणार आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये 250 ते 300हून अधिक स्टॉल्स आमच्याकडे इथे प्रदर्शन होणार आहे. त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ऑटोमोबाईल सेक्टर, सीएनसी, एचएमसी, व्हीएमसी, प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स, पोर्टेबल केबिन्स, सिक्युरिटी केबिन्स, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स, टुरिझमशी रिलेटेड असलेली सगळी टेक्नॉलॉजी, पेट्रोकेमिकलशी रिलेटेड असलेली टेक्नॉलॉजी, मायनिंगशी रिलेटेड असलेली टेक्नॉलॉजी, अशा सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करणारे विविध उत्पादन करणाऱ्या कंपन्या या प्रदर्शनामध्ये पार्टिसिपेट करत आहेत. मेक इन नाशिक, मेक इन महाराष्ट्र आणि मग मेक इन इंडिया, ज्याच्याकडून भारत ग्लोबल पासून ग्लोकल कडे जाईल, त्यासाठी या प्रदर्शनाचं आम्ही मोठं इथे आयोजन केलेलं आहे. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.